नमस्कार. 18 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 18 जून शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल येथे शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ. यावल तहसील कार्यालयात परिशिष्ट 9 रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेकडून दिले निवेदन. यावल तालुक्यातील कृषी केंद्रावर भरारी पथकाची कारवाई, 5 दुकानदारांना बजावल्या नोटिसा. यावलला भाजपा किसान मोर्चाकडून रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळण्याची मागणी, तहसीलदारांना दिले निवेदन. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त करताना तोंडारा मास्क नसल्यास दस्त लिहिणाऱ्या वेंडरवर दंडात्मक कारवाई करणार, DYSPंच्या सक्त सूचना. हिंगोनाजवळील पेट्रोल पंप धारकाने अवैधरित्या केले खोदकाम, यावल तहसील कार्यालयात तक्रार. यावल नगरपालिका हद्दीत सुविधा न देता भूखंड विकसित प्रकरण, प्रांताधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. नावरे येथे संविधान आर्मी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन, शाखा पदाधिकाऱ्यांची झाली निवड. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडळेश्वर स्वामी मोहनदासजी उर्फ राधे राधे बाबा यांच्या हस्ते फैजपुरात अन्नदान. चिनावल येथील दिगंबर महाराज मठ संस्थेतर्फे श्री राधे राधे बाबा यांचा सत्कार. माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावडे यांचे चिरंजीव अमोल जावडे यांचा वाढदिवस छोटेखानी कार्यक्रमात साजरा. तर यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुवर्ण संधी. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी, तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर, तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान, तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित, अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज शुक्रवार 18 जून रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. एकूणच 9 जूनपासून ते आजपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही आहे. 9 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले होते. तर आज रोजी यावल तालुक्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्ण केवळ एकच आहे. आज शुक्रवार 18 जून रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय, यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अँटीजेन आणि RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. शेवटचे रुग्ण 2 आढळले होते. त्यात एक यावल शहरातील 40 वर्षीय आणि विरावली गावातील 73 वर्षीय इसम होता. हे 2 रुग्ण 9 जून रोजी आढळले होते. त्यानंतर यावल शहर आणि तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या तालुक्यातील 4237 आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णात 693 रुग्ण यावल शहरातून, 747 रुग्ण फैजपूर शहरातून, तर ग्रामीण भागातून 2797 असे यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून 4237 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले होते. तर त्यापैकी उपचारादरम्यान 120 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर आज रोजी यावल तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण केवळ एकच आहे. तर उर्वरित 4116 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत.
मग इथं त्याला साथ भेटते ना, काळजी करत आहे तर नाव सांगणार तुला विशाल पाहिजे ना कल्पनी हां विशाल पाहिजे ना कल्पनी अंतरे मोबाईल सांगा प्लीज रनिंग ड्रायव्हर नाव सिटी साऊंड मोबाईल नंबर सागर संजय मध्ये आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. येथील सातोद रस्त्यावर असलेल्या प्रशासकीय गोदामावर शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी दुपारी काटापूजन व शेतकऱ्यांचा सत्कार करून खरेदीला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील धान्य खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र शुक्रवारी सुरू झाले आहे. महसूल विभागाच्या सातोद रस्त्यावरील गोदामावर एका कार्यक्रमाचं आयोजन करीत चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले व या ठिकाणी धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्याचा सत्कार करून खरेदी केंद्राचे शुभारंभ झाले. या कार्यक्रमामध्ये आमदार लताताई सोनवणे सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, संचालिका कांचन फालक, तहसीलदार महेश पवार, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, युवा तालुका प्रमुख गोटू सोनवणे, स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी सर, सुनील बारी, पप्पू जोशी, योगेश पाटील, भारसिंग बारेला, रोहिदास महाजन, आशिष झुरकाळे, दिनेश साळुंके, सुधाकर पाटील, भरत चौधरी, सूर्यभान पाटील सर, समाधान सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, प्रवीण महाजन, नाना धनगर, पराग महाजन, संतोष वाघ, ललित पाटील, वर्षा महाजन, उमेश पाटील सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश भाऊ फेगडे, गोडाऊन कीपर सुकलाल कोळी आदींनी परिश्रम घेतले. आलेले सर्व मान्यवर यांचे मी त्याच्यानंतर गोटू भाऊ आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आमच्या शेतकरी संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि हा छोट्याशा कार्यक्रमाला आपण सर्व वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आपण ओके. हळू 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 डिजिटल जगात सुरू करा डिजिटल प्रोडक्टचा डिजिटल बिझनेस. ना कोणत्या ऑफिसची गरज,
ना कोणत्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज. घर बसल्या मोबाईलवरनं तुम्ही तुमचा उद्योग चालवू शकता आणि महिन्याचे 15 ते 20 हजार रुपये कमवू शकता. जर तुम्हालाही असा उद्योग करायचा असेल तर आताच खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आम्हाला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण ट्रेनिंग दिली जाईल आणि तुमचा उद्योग घर बसल्या ऑनलाईन सुरू होईल. येथील तहसील कार्यालयात निवेदन देत भारताच्या राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती करून समाविष्ट केलेले परिशिष्ट 9 रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी या संदर्भातील निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले. शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार भारतातील जमीनदारी नष्ट करण्याच्या निमित्ताने 18 जून 1951 रोजी पहिली घटना दुरुस्ती भारताच्या राज्यघटनेत परिशिष्ट 9 मध्ये करण्यात आली. देशातील जमीनदारी संपवण्यासाठीचे हे परिशिष्ट तयार करण्यात आले होते. या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कायद्याच्या विरोधात किंवा कायदा अंतर्गत केलेल्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद केली. या घटना दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आली व त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा अधिकार उरला नाही व अनेक अडचणी त्यामुळे निर्माण झाल्या. म्हणून परिशिष्ट 9 हा रद्द करण्यात यावा असे मागणीचं निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने खान्देश विभाग प्रमुख कडू आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हास चौधरी, उदय चौधरी, राजेंद्र काटे, सुमित पाटील सह आदींनी दिले आहे. 18 जून 1951 त्या दुरुस्ती व्हावी म्हणून आम्ही शेतकरी संघटनेमार्फत म्हणून निवेदन दिलं. काय करा रेकॉर्ड झालं रेकॉर्डमध्ये ते सोडलं तालुक्यातील खरीप हंगामाअंतर्गत बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्री केंद्रावर भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. यात 5 दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर कृषी केंद्रधारकांकडून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात यावल तालुक्यातील विविध बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर भरारी पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. तालुक्यात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी RN जाधव हे असून सचिव म्हणून कृषी विस्तार अधिकारी DP कोते आहेत, तर सदस्य म्हणून मंडळ कृषी अधिकारी सागर शिनारे आहेत. या पथकाच्या वतीने यावल शहर व तालुक्यातील किनगाव येथे अनेक कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 5 कृषी केंद्रावर विविध प्रकारच्या त्रुटी व नियमांचे पालन केलेले आढळून आले नाही. तेव्हा या 5 कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शेतकऱ्यांना देखील सूचना करण्यात आली आहे की बी बियाणे व खते निविष्ठा खरेदी करताना आपण खरेदीची पावती घ्यावी. कुठे जर तुमची फसवणूक होत असेल तर तातडीने कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने यावल तहसीलदारांकडे निवेदन देत किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे उद्दिष्टे वाढवून मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनानुसार तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीसाठी 14 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यास हेक्टरी 21 क्विंटल 95 किलो प्रमाणे धान्य खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे मक्याची नोंद 154 शेतकऱ्यांची झाली असून हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे त्यांच्याकडून धान्य खरेदी केले जाणार आहे. एकूणच हे उद्दिष्ट अगदी कमी असून सदर उद्दिष्ट वाढवून मिळावे व शासनाने या संदर्भातील आदेश तातडीने करावे जेणेकरून शेतकऱ्यांचा 2 पैशाचा फायदा होईल. तेव्हा सदर मागणी तातडीने प्रशासकीय पातळीवर मान्य व्हावी म्हणून सदरचं निवेदन भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, तालुका अध्यक्ष सागर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक,
भाजपा शहर अध्यक्ष निलेश गडे, परेश नाईक आदींच्या वतीने देण्यात आले आहे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. खरेदी विक्रीचे व्यवसाय असो की दस्त तयार करणे असो, दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित कोणतेही काम करत असताना वेंडरकडे दस्त लिहिणाऱ्यांनी तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. जर दस्त तयार करताना वेंडरकडे बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसेल तर थेट वेंडर विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा व सक्त सूचना DYSP नरेंद्र पिंगळे यांनी आज शुक्रवारी दिल्या. शुक्रवारी यावल येथे भेटीला आलेले DYSP नरेंद्र पिंगळे यांनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी पाहून ते चांगलेच भडकले. यावल येथील पोलीस ठाण्याला लागूनच दुय्यम निबंधक कार्यालय आहे. दररोज येथे विविध व्यवहारासाठी गर्दी होत असते, तेव्हा अनेक जण वेंडरकडून दस्त तयार करत असतात. तर शुक्रवारी देखील या ठिकाणी मोठी गर्दी होती व अनेकांच्या तोंडावर मास्क न होता. तर दुपारी 12 वाजेच्या सुमारेस येथे कामानिमित्त फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात DYSP नरेंद्र पिंगळे आले. तेव्हा त्यांनी येथे असलेली गर्दी पाहून ते दंग झाले व त्यांनी तात्काळ दुय्यम निबंधक अधिकारी व दस्त करणाऱ्या वेंडरांना तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये बोलावले व त्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांची चांगलीच कान उघडणी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपण प्रशासकीय काम करत असताना नियमांचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. व यापुढे जर आपणास वेंडरकडे कामास आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसला नाही तर आपण वेंडर विरोधातच दंडात्मक कारवाई करू, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. यावेळी दुय्यम निबंधक कुमार बाबू मावडे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सह सर्व वेंडर उपस्थित होते. पण माझा उद्देश फक्त एकच आहे की आपल्या पुढे येणारा ग्राहक मास्क लावून आला पाहिजे एवढं आपण पाहायचं. त्याला बोलत राहायचं, चल काही गरज नाही मला म्हणायचं. काय शेवटी तुम्हाला होणार, तोंड घालून येतात ते जवळ असतात तुमच्या की त्याला ते काय कळत तर काही नाही, पण तो काय लिहितात तुम्ही असं मान घालतो पूर्ण आणि तोंडाला तोंड लागतं तुमचं त्याचं. कुठले कुठले येतात ना इथे येणारे, कुठून लोक येतात तुमच्या पुढे, म्हणून नको विनाकारण ते तुम्हाला देऊन जातील प्रसाद, तुम्ही घरी घेऊन जाल आणि आपल्या सगळ्या परिसरात आपल्या एकमेकांना होईल हे सगळं पुन्हा आहे. मोठी काळजी घ्या. या लोकांनी भीती चालली गेली त्यांची. त्यांचं असं झालं की काही सवलती मिळाल्या, त्या सवलतीमध्ये कोणतेही मास्क हे नाही. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाकडून निवेदन देत हिंगोना गावाजवळील नदीपात्रालगत उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंप चालकाने उत्खनन आणि खोदकाम केल्याची तक्रार केली आहे. या खोदकामामुळे रहदारीस अडचण निर्माण होत असून अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिंगोना तालुका यावल येथे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत नदीपात्राजवळ एका पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. या ठिकाणी संबंधितांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून उत्खनन केले आहे. या खोदकामामुळे रहदारीचा रस्ता अरुंद झाला आहे व शेतकरी वर्गास अडचण निर्माण झाली आहे. पेट्रोल पंप धारकाने या ठिकाणी खोदकाम केल्याने मोठी दरी पडली असून यात वाहन पडून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा संबंधित कामाची चौकशी करून अनधिकृतपणे खोदकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचं निवेदन शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष कामराज घारू यांनी देत केली आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत सुविधा न देता भूखंड विकसित केल्याची तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तेव्हा प्रांताधिकारी कार्यालयाकडून या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश नगरपालिकेला देण्यात आले आहे. शहरातील रहिवासी राजेश कडू महाजन यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे निवेदन दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की नगरपालिका हद्दीतील विस्तारित भागात विविध भूखंड विकसित केले आहेत. तेव्हा या भूखंडावर विकासकाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करून न देता भूखंड विकसित करून विक्री करण्यात आले आहेत. तेव्हा या संपूर्ण भूखंडाची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. तेव्हा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी यांच्याकडे पत्र देत या तक्रारीबाबत संबंधित भूखंडावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे आदेश केले आहे. तेव्हा आता नगरपालिका स्तरावर या प्रकरणावर काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील नावरे येथे संविधान आर्मी शाखेचे उद्घाटन करण्यात आले व गावात संघटनेची शाखा स्थापन करून विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. नावरे तालुका यावल येथे संविधान आर्मी संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त गावात फलक अनावरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, यावल तालुका अध्यक्ष राहुल साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष रतन वानखेडे आदींची उपस्थिती होती. नावरे शाखेमध्ये अध्यक्ष म्हणून रवींद्र मेढे, उपाध्यक्ष म्हणून दिनेश मेढे, खजिनदार किरण सोनवणे, प्रमुख मार्गदर्शक शैलेंद्र सैंदाने यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून दिलीप भालेराव, प्रल्हाद मेढे, युवराज सोनवणे, कांतीलाल भारेराव, प्रवीण सोनवणे, समाधान मेढे, हिरामन सोनवणे या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. तेव्हा निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सर्व लोकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि ही आमची संविधान आर्मीची पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पहिली शाखा आहे. आणि हा नावरे गाव हा आपला इतिहासमध्ये याचं नाव राहील मला असं वाटतंय. कारण संविधान आपली काही हे फक्त जगनभाई सोनवणे, हे संविधान आर्मी फक्त जगनभाई सोनवणे स्थापित केले. हे जगनभाई सोनवणेचे नाही आहे, हे सर्व आपल्या भारतातले 135 कोटी लोक हे संविधान यासाठी आपण लढणार आहे. आणि जे कोणी जातीवादी सैतान या जातीवादी गावातील नावरे गावातील सर्व नावरे गाव या गावातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर या गावातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, घाम गाळणारा प्रत्येक भारतीय नागरिक, संविधानवादी नागरिक यांचं प्रत्येकाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित समाजसेवक, मुंबईची शान, मार्गदर्शक, माझे मित्र आणि आमच्या मातोश्री रत्नाताई सैंदाणे, ज्या मातोश्रींनी ज्यांना जन्म दिला आणि ज्यांनी मुंबईमध्ये देखील या ठिकाणी नाव कमावलं आणि मुंबईमध्ये देखील या ठिकाणी या नावरे गावची शान वाढवली. आज या ठिकाणी शैलेशभाई म्हणजे काही साधी व्यक्ती नाही आहे. शैलेशभाई म्हणजे या गावातून जाऊन मुंबईमध्ये आपला बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा, संविधानाचा विचारांचा झेंडा त्यांनी त्या ठिकाणी फडकवलेला आहे. म्हणून या ठिकाणी शैलेशभाई सैंदानेच्या नावाने देखील सर्वांनी टाळ्या वाजवण्याची गरज आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की संविधान आर्मी म्हणजे काय. तर या ठिकाणी संविधान आर्मी म्हणजे या देशातील तमाम भारतातील 135 कोटी जनतेचं रक्षण करणारी ही संविधान आर्मी आहे. या देशामध्ये हजारो जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक बोली, भाषा आहेत. परंतु या सर्वांना, कोट्यावधी लोकांना एका फैजपूर येथे सतपंथ मंदिर देवस्थानाचे गादीपती सतपंथ रत्न महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या वतीने शहरात दर बुधवारी दरिद्री नारायण अर्थात गोरगरिबांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम असतो. तेव्हा नुकतेच फैजपूर शहरामध्ये
अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडळेश्वर स्वामी मनमोहनदासजी महाराज उर्फ राधेराधे बाबा हे आले होते, तेव्हा त्यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाचं आयोजन सतपंथ मंदिर देवस्थानाचे गादीपती सतपंथरत्न महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या कृपा मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज सोबत खंडोबा देवस्थानाचे गादीपती महामंडळेश्वर श्री पुरुषोत्तमदासजी महाराज, खानदेशरत्न भक्तिकिशोरदासजी महाराज, सुरेश शास्त्री बाबा मानेकर, प्रभुदासजी महाराज जयपूरकर, श्यामदासजी महाराज जामनेर, बाळ आचार्य एकदंत महाराज, पवनदासजी महाराज, अशोकमुखी महाराज, कडूमुखी महाराज तसेच मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. चिनावल येथील दिगंबर महाराज मठ संस्थेतर्फे श्री राधेराधे बाबा यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री महामंडळेश्वर मनमोहन दास उर्फ राधेराधे बाबा हे फैजपूर शहरात आलेले आहेत. तेव्हा या भागात एक मोठे संत आल्यामुळे चिनावल येथील दिगंबर महाराज मठतर्फे एक छोटेखानी कार्यक्रम घेत महाराजांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चिनावलकर मठ संस्था पंढरपूर तर्फे अध्यक्ष नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी पूज्य राधेराधे बाबा यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज, वारकरी संप्रदाय व दिगंबर मठाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच महामंडळेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, खानदेश रत्न भक्तिकिशोरदासजी महाराज, महंत सुरेश राजशास्त्री मानेकर, श्याम चैतन्य महाराज, कामगार अध्यक्ष किरण चौधरी, राजेश महाजन सर, विनोद उर्फ पप्पू चौधरी आदींची उपस्थिती होती. आज शुक्रवार 18 जून रोजी माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना भालोद येथे निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने एक छोटेखानी कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानाजवळच घेण्यात आला व सरपंच प्रदीपभाऊ कोळी, ग्रामविकास अधिकारी
सुनील गोसावी, जाबीर खान, जितूभाऊ कोडी, सुनीलभाऊ कोडी, नारायण कुंभार, मनोज जावडे, संतोष राऊत, दीपक महाजन, अनिल वानखेडे आदींनी अमोल जावडे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच रावेर तालुक्यातून, यावल तालुक्यातून, फैजपूर शहर आणि यावल शहरातून अनेकांनी अमोल जावडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावल न्यूजच्या वतीने देखील अमोल जावडे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती होत आहे. बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 10 जून ते 20 जून दरम्यान या ठिकाणी आवश्यक कागदपत्र घेऊन नोकरीसाठी संपर्क साधायचा आहे. सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. या सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षकसाठी 3 जागा आहेत, तर क्रीडा शिक्षक आणि चित्रकला शिक्षकासाठी प्रत्येकी 1 जागा आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.